पूर्ण म्हणजे माती आणि दगड टाकले. आता बघता याच्यावरून जरा काढलंय गाडी वगैरे, म्हणजे जे सगळं इकडचं वरचं वगैरे. पावसाने पण सुरुवात केली, अचानक पाऊस सुद्धा आला, वरती गडगडते. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुयोग सावंत. पुन्हा एकदा मी कोकणकर सुयोग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आता बघू शकता मी कुठे आहे. ॲक्च्युली मी आहे गावी आणि इकडे बघू शकता मस्तपैकी हिरवंगार. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ काय आहे, तुम्हाला टायटल थांबल्यावरून कळलं असेल की आजचा आपला व्हिडिओ काय आहे. तर आजचा असा व्हिडिओ आहे. तर ॲक्च्युली आत्ताच मी खाली चाललो आहे. आपल्याला वडापावचे पैसे द्यायचे आहेत. म्हणजे मगाशी रस्त्यावरती जे काम करत होते ना, म्हणजे रस्त्यावरती जे माती टाकत होते त्यांच्यासाठी मगाशी वडापाव घेऊन आले. तर त्याचे अर्धे पैसे राहिले होते, म्हणजे पैसे कमी पडले. त्याच्यामुळे मी आता खाली पैसे द्यायला चाललो आहे. तर पैसेसुद्धा देऊया आणि आपल्याला वडापावसुद्धा आणायचं आहे. तर आपण वडापाव पण आणूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की रस्त्याचं काय, म्हणजे रस्त्यावरती काय काम केलं तर ते दाखवतो. चल तर मित्रांनो, आधी खाली जाऊया, वडापाव घेऊन येऊया. तर नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, मित्रपरिवारापर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर करा. सो चला. तर मित्रांनो, इकडे बघू शकता, इकडे मी वडापाव आणि ॲक्च्युली 5 वडापाव आहेत आणि 5 समोसे आहेत आणि हे 2 बिस्किट पुडे. तर हे 2 बिस्किट पुडे आणि वडापाव घेऊन चालू आता घरी. ॲक्च्युली मला खाली यायचं नव्हतं, पण दादा बोलला, कारण त्यांना खाली पैसे द्यायचे होते. कारण मग अशी वरती रस्त्यावरती काम करत होते ना सर, त्यांच्यासाठी वडापाव घेऊन आले होते. पण त्यांना पैसे कमी पडले, त्यांना पैसे द्यायचे होते दुकानदारांना. तर ते मी पैसे घेऊन गेलो आणि हे आम्हालासुद्धा वडापाव घेऊन आलो. तर मित्रांनो, आता जाऊया घरी आणि वडापाव खाऊया. तर मित्रांनो, इकडे बघू शकता, हा जो आता रोड आला आहे ना, तो आमच्या वाडीमध्ये म्हणजे लावगणवाडीमध्ये आला आहे. तो असा आला आहे. आता इकडे हे डांबरीकरण केलं आहे. तर हा इकडे हा वरती गेला आहे ना, तो वरती जुलुमवाडी आणि बानीवाडी वरती काही घरं आहेत. सो तिकडे रोड गेला आहे आणि हा सरळ रोड गेला आहे तो आमच्या इकडे, म्हणजे वरती या साईडला आमची इकडे घरं आहेत. तर इकडे बघू शकता, फक्त इथपर्यंतच हा रोड डांबरीकरण केलं आहे. म्हणजे हे बघा, ह्याच्या पुढे हद्दीच्या पुढे डांबरीकरण अजून बाकी आहे. हे इकडे पूर्ण हे वरच्या साईडला पण रस्ते केलं आहे, पूर्ण डांबरीकरण केलं आहे. तर हे बघा, तुम्हाला दाखवतो बघा, हा इकडे पूर्ण आहे ना, पूर्ण म्हणजे आमच्या तिथे घरापर्यंत पूर्ण हा कच्चा रोड आहे. मित्रांनो बघा, हा तुम्ही इथून बघितला ती हद्दी, या हद्दीपासून ते पूर्ण आमच्या घरापर्यंत ना पूर्ण कच्चा रोड आहे. म्हणजे किती एकूण 20 वर्ष झाली, अजून हा रस्ता डांबरीकरण झाला नाही. बाकीचे बघा, तो या साईडला इकडे वरती गेले ना बानीवाडी जुलुमवाडीमध्ये, सो त्याला किती आत्ता हल्लीच केला त्याला, पण तो डांबरीकरण पण झाला. आणि हा रस्ता आमचा बघू शकता मित्रांनो, किती 20 वर्ष होऊन गेली तरी पण अजून त्याच्यावरती डांबर नाही पडलं आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण तो एक हल्लीच केला रस्ता, तो डांबरीकरण झाला आणि हा रस्ता 20 वर्ष होऊन गेली, 20-22 वर्ष, तरी पण अजून याच्यावरती डांबर नाही पडलं. तो त्या कारणास्तव बघा, इकडे बघा, आता इकडे सगळं माती वगैरे काढली आणि इकडे बघा, इकडे काही खड्डे होते ना, तर त्या खड्डे वगैरे भरले, जेणेकरून कशी गाडी वगैरे येते, म्हातारे वगैरे लोक असतात, त्यांना वगैरे बरं वगैरे नसतं, म्हणजे डॉक्टरकडे वगैरे घेऊन जायचं असेल तर असे खड्डे वगैरे असल्यामुळे कशी रिक्षा वगैरे अशी हलते, त्याच्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून जरा इकडे बघा सगळे गाडीतली लोक आली आणि इकडे माती वगैरे टाकली. तर एक चांगलं केलं आहे, कारण आपल्यालाच गरज असते, त्याच्यामुळे हे आपण करणं गरजेचं असतं. तर बघा, इकडे पूर्ण रस्ता डांबरीकरण, म्हणजे पूर्ण रस्ता कच्चा आहे. एकूण 20 वर्ष झाली, 20 वर्ष, अजून याच्यावरती डांबर नाही पडली. इकडे पण माती टाकले, पूर्ण म्हणजे माती आणि दगड टाकले. आता बघता याच्यावरून जरा गाडी वगैरे गेली पाहिजे, पाऊस वगैरे ना, म्हणजे पाऊस पडला नाही पाहिजे. कारण जर पाऊस पडला ना तर पूर्ण ही माती धुपून जाईल. जेवढी सगळी मेहनत केली आहे ना ती सगळी पाण्यात जाईल. आणि इकडे आता बघू शकता, हे बघा, तर इथे पण हरला काढला आहे, म्हणजे पावसाचं पाणी आहे ना ते इथे साचून राहू नये. इकडे पण वरती गेले बघा, हे बघा, हे इकडे पण हरलं काढलं आहे. म्हणजे जे सगळं इकडचं वरचं वगैरे पाणी असेल ना, तर ते पाणी इकडे रस्त्यावरती येऊ नये. रस्त्यावरती जर आलं तरी सगळी जी एवढी मेहनत केली, आपण जी माती दगड वगैरे टाकले, तर सगळी पूर्ण माती वाहून जाईल, सगळी मेहनत आपली पाण्यात जाईल. त्याच्यामुळे बघा, इकडे असे हरलं काढलं आहे, जेणेकरून ह्याच्यामधून ते पाणी, ह्या मोरीतून पाणी डायरेक्ट खाली पर्यामध्ये जाईल. तर हे असंही केलं आहे बघा. इकडे पूर्ण माती खणली वगैरे बघा, आणि ती माती याच्यामध्ये इथे टाकली. तर हे खूप चांगलं केलं आहे. खूप दिवस, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण दिवस घालवला हे काम करायला, कारण आपल्यालाच मित्रांनो गरज असते, कारण आपणच ह्या रस्त्यातून जाणार असतो. त्याच्यामुळे हे सगळं हे करणं गरजेचं आहे. हे बघा, इकडे सगळं आता साफसफाई करतायत. इकडे पूर्ण बघा,
हे इकडे साईडला पूर्ण साफ केलं बघा ही जागा वगैरे, जेणेकरून कसं रात्रीचं वगैरे कोण नाही कोण येत असतं, त्याच्यामुळे कसं पूर्ण जागा साफ असेल तर ठीक असतं, चांगलं असतं बघा. इकडे पूर्ण साफ केलं आहे. हे बघा इकडे पण करतायत कामं. हे बघा इथे पण थोडी माती काढली आणि इथे पण बघा असं हरलं, इथे मग सारखं हरलं काढलं आहे, जेणेकरून पावसाचं पाणी एका बाजूने जाईल आणि हे रस्त्याचं माती वगैरे जी धुपून जाणार नाही. आता बघा याच्यावरती गाडी वगैरे गेली, लोक वगैरे चालली, त्याच्यामुळे बघा ही जरा माती दबली आहे. हे बघा मस्त वाटतं आता जरा. हे बघा इकडे पण माती वगैरे काढली मस्त बघा, जागा वगैरे पूर्ण इकडे साफ केले. हे बघा अजून पण इकडे कामकाज करत आहे. साठवत गेला तर इकडे पण मित्रांनो बघा बॉबी दादा पण साफ करतोय. बघा इकडे पूर्ण साफसफाई केली. इकडे पण बघा माती टाकली, जिथे तिथे खड्डे दिसत आहेत ना तर तिथे तिथे माती टाकत, जेणेकरून कशी रिक्षा वगैरे नीट यावी त्यासाठी. तर इथं पण बघू शकतोय बघा, इथे पण थोडी माती खणली इथे दोन बाजूला आणि इथे टाकले, इथे पण खड्डे वगैरे होते. आता बघा कसं म्हणून मित्रांनो प्लेन झाली, जेणेकरून कसं आता चालायला पण नीट आणि गाडी वगैरे घेऊन जायला पण इकडे नीट. बघा बघा इकडे मस्त केलं काम. एक पूर्ण दिवस घालवला आहे या रस्त्यासाठी, कारण आपल्यालाच गरज आहे मित्रांनो, ह्या रस्त्याने आपणच जात असतो, त्याच्यामुळे ही सगळी मेहनत करणं गरजेचं आहे. तर इकडे मस्त केलं, पूर्ण रस्ता वगैरे साफ केला आहे. तर मित्रांनो तुम्हाला आत्ता आमचा रोड दाखवला, रोडची कंडिशन दाखवली काय झाले, पण जरा आता रोड चांगलं केलं आहे, कारण आजूबाजूला साफसफाई केली आहे, त्याच्यामध्ये जिथे तिथे खड्डे होते तिथे तिथे माती टाकले. आता जर रस्ता चांगलं झालं, आता गाडी पण येणं जरा म्हणजे गाडी वगैरे आता नीट येऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही गाडीला. फक्त आता लवकरात लवकर याच्यामध्ये डांबर पडणे गरजेचं आहे. तर लवकरात लवकर हे रस्त्याचं म्हणजे डांबरीकरण करा, हीच एक विनंती. मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला प्रेम द्या, चांगला व्हिडिओला सपोर्ट करा आणि हा सुद्धा आपला रस्ता लवकरच झाला पाहिजे, हीच एक सरकारकडे विनंती. ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही शासनापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि हा रस्ता आपला लवकरात लवकर डांबरीकरण होईल, जेणेकरून आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही, गाडी पण आपली व्यवस्थित येईल. तर हीच एक तुमच्याकडे विनंती. तर मित्रांनो आता जाऊया घरी. हे बघा आता जसं आपण वडापाव घेऊन आलो आहे ना, तर वडापाव जाऊन आपण घरी खाऊया आणि बघू. तर मित्रांनो वडापाव खायला या, गरमागरम. तर मित्रांनो बघू शकता पावसाने पण सुरुवात केली, अचानक पाऊस सुद्धा आला, वरती घडघडतंय पण आणि थोडा रिमझिम पाऊस पडतोय. आता सगळी जी रोडवरती माती टाकली ती धुपून जाऊ नये, हीच एक मी सगळी जी माती टाकली. फक्त जास्त पाऊस पडला नाही पाहिजे, कारण जर जास्त पाऊस पडला तर ती पूर्ण माती वाहून जाईल. बघू शकता की मस्त रिमझिम पाऊस पडतोय, वरती घडघडतंय पण बघा, ढग पण मस्त पूर्ण काळे झालेत आणि हे बघा इकडे रिमझिम पाऊस पडतोय. तुम्हाला आवाज येत असेल घडघड्याचं बघा. तर मित्रांनो आत्ता इकडे बघू शकता मी खायामध्ये बसतोय, वरती धक्क्यावरती बसलोय आणि इकडे बाहेर पाऊस सुद्धा पडतोय बघा, रिमझिम पाऊस पडतोय, वरती घडघडतंय पण. तर आपण आत्ताच जाऊन आलो खालून, म्हणजे खाली वडापावचे पैसे द्यायचे होते, ते पैसे सुद्धा देऊन आलो आणि आपल्याला वडापाव 5 वडापाव आणि 5 समोसे घेऊन आलो, ते आपण आताच खाल्लेलं वगैरे. आणि तुम्हाला रस्ता सुद्धा दाखवला, रस्त्यावरचं काही कामकाज केलं, म्हणजे रस्त्यावरती माती टाकली ना, तो ते पण तुम्हाला थोडक्यात दाखवलं, जेणेकरून कसं आपल्याच तिकडे येणं जाणं असतं, गाडी वगैरे येत असते, त्याच्यामुळे कसं जरा ते खड्डे वगैरे होते त्याच्यामध्ये, म्हणून त्यामध्ये माती वगैरे टाकली, जेणेकरून ते खड्डे पूर्ण बुजतील आणि जरा गाडी वगैरे यायला नीट होईल, त्याच्यामुळे तिकडे माती टाकली. दिवसभर तिकडे सगळे काम करत होते, त्यांचे वडापाव वगैरे घेऊन आले, त्याचे पैसे मी खाली देऊन आलो, म्हणजे अर्धे पैसे द्यायचे होते ते पैसे मी खाली रिटर्न देऊन आलो. तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओमधून काय अजून तुम्हाला एक सांगायची गोष्टी म्हणजे आपले खूप दिवस व्हिडिओ काय येत नव्हते, म्हणजे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ काय येत नव्हते, मी व्हिडिओ का करत होतो हे तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील.
तर त्याचं कारण एवढंच होतं, कारण मी कधी गावाला असतानाच आपला व्हिडिओ करायला सुरुवात केली होती. फक्त असं एक व्हिडिओ, रेग्युलर व्हिडिओ काही ना काही शूट करायचो आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ ती घेऊन यायचं. एक असं मजा म्हणून मी व्हिडिओ करायचो. पण कसं नंतरला जेव्हा मी मुंबईला गेलो ना, म्हणजे कधी गणपतीच्या नंतरला मी मुंबईला गेलो, त्याच्यानंतर पूर्णपणे डाऊन होऊन गेलं. व्हिडिओ करणं मला शक्यच नव्हतं होतं, कारण कसं माहिती आहे गावाला असल्यावर कसं काही पण आपण व्हिडिओ करू शकतो. पण जेव्हा मी मुंबईला गेलो तेव्हा मला काहीच नाही सुचत, तर मी काय करू, कुठले व्हिडिओ करू, कशाबद्दल व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ घेऊन येऊ, तर काहीच नाही मला समजायचं. कारण मी पहिल्यांदा मुंबईला गेलो होतो. फक्त कधी 11वीला असताना फक्त एकदा दिवाळीतून, जेव्हा म्हणजे दिवाळीच्या सुट्टीला फक्त मी मुंबईला गेलो होतो. तो एकच त्यामध्ये 10 दिवस फक्त असंच मुंबईला गेलो होतो, पण कुठे काय फिरलो नाही, कारण मला मुंबईचं काही माहीतच नव्हतं. नंतरला फक्त आत्ताच जस्ट हल्ली मी मुंबईला गेलो, म्हणजे गणपतीच्या नंतरला हल्ली मुंबईला गेलो. त्याच्यानंतर मग आत्ता पुन्हा गणपतीला नंतरला नेक्स्ट गणपतीला मी गावी आलो. म्हणजे त्या गणपतीपासून ते आता ह्या गणपतीपर्यंत आपल्या चॅनलवरती एकसुद्धा व्हिडिओ नाही आली, कारण मला शक्यच नव्हतं व्हिडिओ करणं. कारण मुंबईला गेल्यावर कोणाला शक्य, म्हणजे पूर्णपणे टाईम आपल्याला भेटत नव्हतं मला. त्याच्यामुळे व्हिडिओ मी पूर्ण थांबलो होतो. पुन्हा आपला चॅनलसुद्धा डाऊन झाला, आपल्याला व्ह्यूज नाही येत होते चॅनलला आपले सबस्क्रायबर पण वाढत नव्हते, व्ह्यूज कमी यायला लागले. कारण कसं माहिती आहे, व्हिडिओज जर आपल्या चॅनलवरती जर आले नाही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, म्हणजे आपल्याला व्ह्यूजसुद्धा येणार नाही, चॅनलवर आपले व्हिडिओसुद्धा कोणी बघणार नाही, चॅनलला सबस्क्राईब पण करणार नाही. त्याच्यामुळे मी पूर्णपणे पण आजपासून ठरवलं आहे, काही काय असं ना, छोटी मोठी अशी व्हिडिओ असेल ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत व्हिडिओ करायची शूट, आणि ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा एक प्रयत्न करायचा. तर यापुढे नक्कीच मी प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत काही काय असं नाही, व्हिडिओ छोटी असो अगर मोठी असो, ती व्हिडिओ शूट करायची आणि तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ घेऊन यायची. तर हेच मित्रांनो माझं खरं कारण होतं व्हिडिओ न येण्याचं. तर खरंच मित्रांनो तुमच्याकडे माफी मागतो, कारण आपल्या खूप दिवस कारण तुम्ही एवढं आपल्या व्हिडिओला सुरुवातीपासून प्रेम देत होतात, त्याच्यामुळे मीच व्हिडिओ करणं थांबलो. तर खरंच मनापासून सॉरी. पण यापुढे नक्कीच आपले व्हिडिओ येतील, जसं मला शक्य होईल, जसं मला जमेल, जसं मला टाईम भेटेल तसं व्हिडिओ शूट करेन आणि ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तर मित्रांनो हाच एक खरं कारण होतं व्हिडिओ न येण्याचं, तुम्हाला ते सांगितलं. तर हा छोटा व्हिडिओ तुम्हाला इथंच थांबवतो. आज तुम्हाला छोटा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटेल. तर भेटू मित्रांनो पुन्हा आपण अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या.